स्वामी समर्थ. नमस्कार, मी केतकीज किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत चवळाईची भाजी. या भाजीला चायनीज स्पिनच, काऊपी, चवळीची भाजी अशा विविध नावाने ओळखलं जातं. तर ही भाजी स्वच्छ अशी निवडून घ्यायची. ही बघा, अशी भाजी पानं नुसती त्याची कुटून निवडून घ्यायची आणि स्वच्छ अशी पाण्याखाली 2-3 वेळेस धुवायची. आणि त्यानंतर लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. साधारण एक जोडी पालक या भाजीसाठी 1 ते 1.5 कांदा, 6-7 लसूण पाकळ्या, 1 ते 2 हिरव्या मिरच्या. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्या घेऊ शकता, पण ह्या एवढ्या भाजीला एवढं पुरेसं आहे. तुम्ही बघू शकता, मी स्वच्छ अशी ही भाजी धुवून घेतलेली आहे. याच्यामध्ये पाण्याचा अंश राहू नये यासाठी खाली तुम्ही पातेलं किंवा काहीतरी ठेवा, जेणेकरून याच्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि भाजी थोडीशी कोरडी होईल. म्हणजे शिजवताना चव आहे तीच राहील. आणि मी इथे आता कांदा कापून घेतलेला आहे, लसूण ठेचून घ्यायची आणि मिरचीचे असे उभे काप करायचे, जेणेकरून त्यातला जो तिखटपणा आहे तो भाजीमध्ये छान असा मुरेल. आणि ही भाजी शक्यतो लोखंडी तव्यावरती, लोखंडी कढईत करायची, म्हणजे छान अजून चव येते. तर व्यवस्थित नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्तचं तेल घालायचं. आणि तुम्ही बघू शकता, मी इथे तेल घातलं आहे. आणि तेल घातल्यानंतर तुम्ही मोहरी घालायची. तुम्हाला जिरं आवडत असल्यास ऑप्शनल आहे, घालू शकता. त्याच्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आणि मग जी आपण लसूण ठेचलेली आहे ती घालायची आणि सुंदर अशी ती परतायची. ही करपलेली लसूण नसते, ही व्यवस्थित परतलेली लसूण असते आणि खूप मस्त चव या भाजीला या लसणीमुळे येते. त्याच्यानंतर मस्तपैकी रंग बदलेपर्यंत असं कांदा फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर घालायची हिरवी मिरची आणि मग ही आपली भाजी. तर मी तुम्हाला या भाजीची काही वैशिष्ट्य सांगते. चवळीची पालेभाजी खाणं हे आपल्या पोटातील आजारांसाठी एकदम फायदेशीर आहे. ही भाजी खाल्ल्याने आपली पाचन प्रणाली मजबूत होतेच, तर त्याचबरोबर ह्या भाजीमध्ये काय काय असतं तुम्हाला माहिती आहे का? या भाजीमध्ये प्रथिनं, जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतं आणि यात असलेले प्रोटीन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी पण ही भाजी अत्यंत उपयोगी आहे. आणि ही भाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता आणि केव्हाही खाऊ शकता. जेमतेम 10 ते 15 मिनटात ही भाजी होते. आणि एक पालेभाजी करताना मीठ सगळ्यात शेवटी घालायचं, कारण ती भाजी दिसताना भरपूर दिसत असली तरी ती शिजल्यानंतर खूप थोडीशीच राहते, म्हणजे ती बावते, त्यामुळे ती कमी होते. आणि इकडे बघू शकता तुम्ही, मस्त अशी भाजी शिजलेली आहे. लोखंडी तव्यावर कढईत करत असाल तर त्याच्यातच भाजी कधीही ठेवायची नाही. केल्यानंतर 1-2 ते 5 मिनटात ती भाजी काढून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायची. आणि ही भाजी मी खात आहे या ज्वारीच्या भाकरीसोबत. तुम्ही बघू शकता ही भाकरी किती मऊसूत झालेली आहे. तुम्हाला या भाकरीची रेसिपी हवी असल्यास मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सोबत मी केलेली आहे बटाट्याची भाजी, टोमॅटोचं सार आणि आपली मेन चवळाईची भाजी. ही भाजी तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. पुढे आमची ही आहे लाडूबाई. ती छान असं गाणं गुणगुणते आहे. तिला असं वातावरण झालं की असं बसून इथे मस्त गाणी म्हणायला आवडतं. तर तुम्ही तिच्या गाण्याचा आस्वाद पण घ्या आणि आमचा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.